नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण मनशांतीसाठी तुम्हीही उपाय शोधताय का? ज्या माणसाला हे गुपित कळलं त्याला कोणीच राग, दुःख आणि चिंता देऊ शकत नाही. असे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. मन स्थिर, शांत, खंबीर, एकाग्र असेल तर तुम्ही आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीचा सामना निर्भयपणे करू शकता. श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत जे शरीर नाही तर मनाला सुद्धा हेल्दी ठेवतात आणि चिंता कायमची दूर करतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. जीवन बदलूनच जाईल. आजकालच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात प्रत्येकाला शांतता हवी असते. मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवणे यासाठी मनाची शांती असणे खूप गरजेचे आहे. कामाचा ताण, नात्यांमधील तणाव, अपेक्षांचा भार यामुळे मनावर भार येतो आणि अनेकदा मानसिक शांतता हरवते. परंतु रोजच्या जीवनात काही छोटे आणि सोपे उपाय अवलंबून मनाची शांती मिळवता येऊ शकते. मनाला शांती मिळाल्यास तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि जीवनाचा आनंद घेतला जाऊ शकतो. चला तर मग अशाच काही उपायांविषयी आज आपण जाणून घेऊया ज्याच्या सहाय्याने तुम्ही मनशांती साधू शकता. हे उपाय जरी सोपे असले तरी त्याचा परिणाम खूपच प्रभावी आहे. 1. अतिविचार सोडा. अतिविचार हा देखील एक गंभीर आजारच आहे. जास्त विचार केला की जे नाहीये तेही दिसू लागतं आणि मानसिक आरोग्य पूर्ण खराब होतं. त्यामुळे वर्तमानात जगायला शिका. मन गुंतवायला शिका. भूतकाळ व भविष्यकाळाचा विचार करून फक्त अस्वस्थ व्हाल. अजून काहीच हाती लागणार नाही. खाली डोकं शैतानाचं घर. मन, शरीर, डोकं कशालाच मोकळं सोडू देऊ नका. सतत काम द्या, कारण खाली दिमाग शैतान का घर ही हिंदी म्हण तर तुम्ही नक्कीच ऐकली असेल. जी व्यक्ती कामात मग्न असते तिला चुकीचे वाईट विचार करायला वेळच नसतो आणि ती समाधान व शांतीत जगते. उलट काम नसणारी व्यक्ती कायम दुःखी असते. मन शांत, एकाग्र व एकमत ठेवा. सतत विचार आणि मन बदलू नका. अंगी असलेला चंचलपणा घालवा. जेव्हा मन शांत, समाधानी, एकाग्र व एकमत असते तेव्हा ते कोणीच तोडू शकत नाही. असे मन भीती, राग व अपराधीपणापासून कायम मुक्त राहते. तुम्ही असे असाल तर कोणत्याही मोठ्या आजाराला बरं करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होईल. घेता घेता एक दिवस. विंदा करंदीकरांची एक सुंदर कविता आहे जी तुम्ही ऐकलीच असेल. घेणाऱ्याने देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या ओळीनुसार जगाकडून मला काय मिळाले आहे त्यापेक्षा मी जगाला काय दिले याचा विचार करायला शिका. एखाद्याला देण्यात जो आनंद आहे तो इतर कशातच नाही. त्या दृष्टीने कृती केली तर मन व तन दोन्हीही हिल होईल. मन स्थिर ठेवा. मन एका जागी स्थिर ठेवा. जेव्हा तुमच्या विचारांवर, निर्णयांवर ताबा असतो तेव्हा तुम्ही कधीच चुकू शकत नाही. मन स्थिर असेल तर आयुष्यात तुम्ही कोणताही प्रसंग व कठीण स्थितीचा सामना हसत हसत करू शकता. तुम्ही जे करताय त्यावर तुम्ही ठाम असणं व विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. 6. स्वीकार करा. स्वीकार हा माणसाला मिळालेले जीवन जगायला शिकवतो. अपेक्षा माणसाला जिवंतपणे मारतात. आपल्याकडे जे आहे ते त्यात खुश राहायला शिका. जे नाहीये ते स्वीकार करा. उणिवा माणसाला लढत राहायला शिकवतात. हे स्वीकारलं की टेन्शन पासून दूर राहाल. 7. स्वतःवर प्रेम करा.
आपण पार्टनर, आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रीण सर्वांवर भरभरून प्रेम करतो. पण स्वतःवर प्रेम करणं राहूनच जातं. न चुकता स्वतःवर प्रेम करा. स्वतःबद्दल सहानुभूती बाळगा. वेळेप्रसंगी स्वतःला समजून घ्या. तुमच्या मनाला तुम्हीच लहान बाळासारखं जपा. वाढवा, चुकलं तर माफ करा आणि संधी द्या. तुमच्या मनासाठी तुमच्यासारखा डॉक्टर कोणीच नसू शकतो. 8. सतत दुःखी राहणं सोडा. सतत काल काय झालं, काल कोण काय म्हणालं, उद्या काय होणार, कोण काय बोलेल, हवं ते मिळेल का, मिळालेलं का गेलं, असे फालतू विचार करून दुःखी राहणं सोडून द्या. जे आहे त्यात जगायला शिका. एक दिवस विचारही नसेल केला ते मिळेल. 9. सगळ्याचाच ठेका घेऊ नका. कधी कधी निसटून जाणाऱ्या गोष्टी पकडण्याचा अट्टहास करायचा नसतो. त्या सोडून द्यायच्या असतात. त्यातच शहाणपण असतं. खूप ताण येईल, सहनच होणार नाही, तेव्हा इग्नोर करायचं आणि देवावर सोडून द्यायचं. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात व नशिबात नसतात हे मान्य करायला शिका. 10. ध्यानधारणा करा. ध्यानधारणेमुळे मन शांत होते आणि आत्मशक्तीचा अनुभव येतो. रोज 10-15 मिनिटे ध्यानाचा सराव केल्याने मानसिक स्पष्टता मिळते. ध्यानाचा सराव तुमच्या विचारांना नियंत्रित मदत करतो, तणाव कमी करतो आणि सकारात्मकता वाढवतो. 11. प्राणायामचा सराव. प्राणायाम म्हणजे श्वासोच्छवासावर नियंत्रण. नियमित प्राणायाम केल्याने श्वासोच्छवास नियंत्रित राहतो. शरीराला ऊर्जा मिळते आणि मानसिक तणाव कमी होतो. दीप श्वास केल्याने मन शांती मिळते आणि शरीर ताजेतवाने होते. 12. नियमित व्यायाम करा. व्यायाम केल्याने शरीरात एंडोर्फिन्स नावाचे हॅपी हार्मोन्स स्रवतात, ज्यामुळे मन हलके आणि शांत वाटते. दररोज 30 मिनिटे चालणे, योगा करणे किंवा हलका व्यायाम करण्याने मन शांत आणि शरीर दोन्ही ताजेतवाने राहतात. 13. नैसर्गिक वातावरणात वेळ घालवा. नैसर्गिक वातावरणात वेळ घालवल्याने मन शांत होते आणि तणाव कमी होतो. झाडांच्या सावलीत, शांत पाण्याजवळ किंवा बागेत थोडा वेळ घालवल्याने मन आनंदी आणि उत्साहवर्धक राहते. 14. सकारात्मक विचार. सकारात्मक विचार, पॉझिटिव्ह थॉट्स केल्याने मन शांत राहते आणि ऊर्जाही वाढते. पॉझिटिव्ह वाइब्स क्रिएट होतात. नकारात्मक विचारांपासून दूर राहून स्वतःला जीवनाबद्दल सकारात्मकता बाळगल्यास मानसिक ताणतणाव दूर राहतो. 15. पुरेशी झोप घ्या. चांगली झोप मनासाठी अत्यंत आवश्यक आहे. दररोज 7-8 तासांची गाढ झोप घेतल्यास शरीर ताजेतवाने होते आणि मानसिक आरोग्य टिकून राहते. झोप पूर्ण झाल्यास मानसिक ताजेतवानेपणा अनुभवता येतो. 16. आपल्या भावना व्यक्त करा. काही वेळा आपल्या भावना आतच दाबून ठेवतो, ज्यामुळे मनात तणाव निर्माण होतो. आपल्या भावना व्यक्त केल्याने मनाचा भार हलका होतो आणि मनशांती मिळते. मित्रांसोबत बोलणे, लेखन किंवा एखाद्या आवडत्या व्यक्तीशी मन मोकळं बोलणं यामुळे मनावरचा ताण हलका होतो. तर ह्या उपायांचा तुम्ही जीवनात नक्कीच अंमलबजावणी करा, ज्यामुळे तुम्हाला मनशांती नक्कीच प्राप्त होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि आनंदी राहा.